केसेसमध्ये माझ्यासोबत नितीन सांबळे होते आणि तरी रेग्युलरली डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनमध्ये प्रॅक्टिस करत नव्हतं तरी इलेक्शनच्या वेळेला मात्र आम्ही पूर्ण वेळ ॲक्टिव्ह राहायचो. विशाजी बसलेले आहेत. विशाजींना एकदा आम्ही पाठिंबा देऊन DBAचं अध्यक्ष बनवलं, पण ज्यावेळेला ते हायकोर्टात उभे राहिले त्यावेळेला त्याच विशाजींना विरोध करून पाडलंही. हे सगळं नागपूर खरं म्हणजे त्या अर्थानं आपण जर विचार करायला गेलो तर खऱ्या अर्थानं एक सेक्युलर असा बार आपला आहे. आपल्या बारने कधी मनात संकोच ठेवला नाही की हा या जातीचा त्या जातीचा, आणि म्हणून या DBAचे अध्यक्ष अल्पसंख्याक मुस्लिम समाज असो किंवा अजून समाजाचे असो तेही होऊ शकले, आणि रोशन बागडेंच्या रूपाने या DBAला पहिल्यांदा एक मागासवर्गीय अध्यक्ष लाभला. आणि असं नाही की मागासवर्गीय वकिलांची संख्या खूप जास्त आहे की त्यांना नुसतं त्या वकिलांच्या भरोशावर तिथे निवडून आले असते, परंतु सर्वांच्या पाठिंब्यानं सर्वांच्या प्रेमामुळे ते या पदावरती आरूढ झाले.